नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोहे बनवणार आहोत. त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, हळद घेतली आहे, जिरे आणि मोहरी घेतलेली आहे, शेंगदाणे घेतले आहेत, मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. आणि मी पोहे आधीच भिजवून घेतलेले आहेत 5 मिनटं, म्हणजे ते असे सुके वगैरे होतात, सगळे मोकळे वगैरे होतात. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. मी आता गॅस पेटवून घेतला आहे, त्याच्यावरती मी कढई ठेवते आहे. कढईमध्ये तेल टाकते आहे. तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी आधी शेंगदाणे टाकणार आहे. आधी शेंगदाणे टाकल्यानंतर ते चांगले भाजून वगैरे घ्यायचे, त्यामुळे ते कडक होतात. आता आपले शेंगदाणे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तळून झालेले, तर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकते. जिरे मोहरी आपले तडतडले, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता टाकल्यानंतर मिरची टाकायची आहे, म्हणजे मिरचीचा सगळा फ्लेवर आहे तो आपल्या तेलामध्ये मिक्स होतो आणि आपले थोडासा तिखटपणा येतो तेलामध्ये. आता मी त्यामध्ये कांदा टाकते. कांदा आपल्याला त्याचा एकदम पिंक कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लवकर शिजावा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं. मीठ टाकून आपल्याला हलवून घ्यायचं. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवते मी. आता आपण कांद्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे तो चांगला शिजेल. आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया कांदा शिजलाय की नाही. कांदा चांगला शिजलेला आहे. त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण कांदा मिक्स करायचा आहे हळदीमध्ये. त्यानंतर मी पोहे टाकत आहे. ते आपल्याला सगळं हलवून घ्यायचं पूर्णपणे. गॅस बारीक करते, जेणेकरून पोहे खाली लागत नाही. मी आता मीठ टाकते पोह्यामध्ये. आपल्या अंदाजे टाकायचं. मी आता मीठ टाकून घेतलंय, त्याला हलवते 1 मिनटं. आता आपण ह्याला परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. आता आपले हे पोहे रेडी आहेत. त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते. परत एकदा हलवून घेते. तुम्हाला ह्याच्यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर आपले हे गरमागरम पोहे रेडी आहेत.
तुम्हाला पोह्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.